Okay, so in last lecture आपण काय काय बघितलं होतं तर हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंट पाहिलेलं आहे. हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंट पाहिलेलं आहे. पहिली मेथड डायरेक्ट होती. सेकंड मेथड रिपिटेशन पाहिलेली आहे. रिपिटेशन मेथडचे एरर कसे एलिमिनेट होतात. ओके, सो इम्परफेक्ट ग्रॅज्युएशन असेल, इनॲक्युरेसी इन बायसेक्शन असेल, पर्सनल एरर असतील, हे सगळे इलिमिनेट होतात. त्यानंतरनं मॅग्नेटिक बेरिंग कसे मेजर करायचे ते सांगितलं होतं. तो नॉर्थ लाईन पासून एखाद्या सेपरेट लाईनचा अँगल आपल्याला मेजर करायचा असतो. त्यानंतर आज आपण काय सॉरी सुद्धा पार्ट झालेला आहे. तर प्रोलॉंगिंग अ लाईन हा झालेला आहे पार्ट. नाव नेक्स्ट वन इज द मेजरमेंट ऑफ डिफ्लेक्शन अँगल. ओके, सो हा पार्ट आहे. पण हा बोला. हॅलो, कोणाला बोलायचं आहे का? पण ग्रुपवरती टाका म्हणतात मुलं. ग्रुपवर लिंक टाका. लिंक टाकू काय? एक मुलं मिनिट. जॉईन झालेले नाहीत अजून. ओके, सो लिंक शेअर केलेलं आहे म्हणून सांगा त्यांना. बर, आज आपण काय करायचं आहे, पुढचा भाग बघायच्या अगोदर जे आतापर्यंत आपण मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल वगैरे शिकलेलो आहोत, त्याचे काही व्हिडिओज बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की बाबा कशा पद्धतीने आपण अँगल मेजर करतो ते. ओके, सो जे अँगल मेजरमेंट आहे, सो पहिली मेथड जे आहे डायरेक्ट मेथड. ओके, तर त्याचा युट्यूब व्हिडिओ एक आहे, आपण आता तो बघायचा आहे. सो एक मिनिट. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो सर. हो सर, दिसते. हो सर. So this is the theodolite and we are seeing measurement of horizontal angle by theodolite. Okay, so I'm playing this. It is a 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे हा. ओके, त्यातला 1 मिनिट आपण अगोदर इथं स्किप केलेला आहे. ते सुरुवातीचं इंट्रोडक्शन वगैरे. तो 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांना फक्त दिसतं, व्यवस्थित ऐकू येतं का नाही ते सुरुवातीला सांगा. देन वी अगेन स्टार्ट. ओके, तो सर्वांना व्यवस्थित दिसतं का? हो सर. आवाज येत नाही सर. सर व्हॉल्यूम बंद करा, ते बदक वरडले नाही आवाज येतो. आवाज येत नाही ना ऐकू व्यवस्थित? आवाज येत नाही, पण व्हॉल्यूम नाही केलं. नाही सर, आवाज येत. ओके, सो त्याचे कॅप्शन चालू होतात का बघा व्हिडिओचे. ओके, नाही याला कॅप्शन्स नाही आहेत. ओके, सो आय थिंक चला मी एक्सप्लेन करून सांगेन मग तुम्हाला काय करत आहे माणूस तो. तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं असतं, आपलं इन्स्ट्रुमेंट जे आहे तो सुरुवातीपासून बघूया. इन्स्ट्रुमेंट आपल्याला पहिल्यांदा काय करायचं असतं, टेम्पररी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं असतं. तो टेम्पररी ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हॉरिझॉन्टल अँगल मेजायचं आहे. ओके, सो ओके, सो हिअर आर 2 पॉइंट्स. ओके, या ठिकाणी एक रेंजिंग रॉड लावलेला आहे, दिसतो सगळ्यांना? 2 रेंजिंग रॉड लावलेले दिसतात का? हो सर. हा, ए आणि बी पॉइंट आहेत, यांच्यामधला आपल्याला अँगल मेजायचा आहे. ओके, त्यासाठी आपण हा इथे थिओडोलाइट लावलेला आहे. हा थिओडोलाइट जिथे लावलेला आहे तो ओ इन्स्ट्रुमेंटेशन आहे, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी लेवलिंग, सेंटरिंग, त्यानंतर फोकसिंग वगैरे सगळं केलेलं आहे.
आता हे वरचे जे बोट करून दाखवत आहे ही अप्पर प्लेट आहे आणि इथं जी स्लिट दिसते ही या ठिकाणी व्हर्नियर असतात. ओके, तर हे व्हर्नियर जे आहे ते तुम्हाला सेट करायचे. तो पहिल्यांदा व्हर्नियर ए 0 डिग्रीला आणि बी 180 डिग्रीला सेट करून घ्यायचा आहे. ओके, बघा ही खालची प्लेट वेगळी फिरते आणि वरची प्लेट वेगळी फिरते. सो दिस इज लोअर प्लेट. ओके, अँड देअर इज अ अप्पर प्लेट. आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करायचं आहे, यू हॅव टू ऍडजस्ट दी व्हर्नियर्स. आता बघा तिकडच्या साईडला जो आहे तो अप्पर प्लेटचा स्क्रू आहे, हा अप्पर क्लॅम्प स्क्रू आहे. ओके, आणि या ठिकाणी हा लोअर क्लॅम्प स्क्रू आहे. तर या ठिकाणी जर बघायला गेला तर या ठिकाणी व्हर्नियर दिसतात तुम्हाला. दिसतं का तुम्हाला 0A लिहिलेलं दिसतं का सगळ्यांना? होय. ओके, ह्या ठिकाणी बघा झूम करून तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईल मध्ये. दिसतंय का मला जरा सांगा झूम करून. दिसतंय सर. मोबाईल मला ह्याच्या स्क्रीनवर दिसतंय 0-10 दिसतं का खाली 0-10 आहे, 20 खाली पण 0-10 20 आहे. ओके, सो आणि इथं वरती ए लिहिलेलं आहे बघा. दिसत असेल तर ठीक आहे, नसेल तर मी ही जी लिंक शेअर करतो तुम्हाला, यू कॅन ऑब्झर्व दॅट. ओके, सो इन दॅट मॅनर वी हॅव टू फिक्स अवर व्हर्नियर ए टू 0 डिग्री. ओके, आता यानंतर काय केलं आपण, लोअर क्लॅम्प स्क्रू लूज केलेला आहे लक्षात ठेवा. ते रीडिंग बदलत नाहीये लोअर क्लॅम्प स्क्रू लूज केल्यामुळे. ओके, अप्पर क्लॅम्प स्क्रू आपला टाईट आहे. आता काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा फेस लेफ्ट रीडिंग घ्यायचंय. फेस लेफ्ट रीडिंग साठी आपलं व्हर्टिकल सर्कल कुठं पाहिजे, आपल्या ऑब्झर्व्हरच्या बघा डाव्या बाजूला पाहिजे. तर इथून आपण काय करणार, पहिल्यांदा लोअर क्लॅम्प स्क्रू लूज केलेला आहे, आपण आता हा रेंजिंग रॉड बायसेट करून घ्यायचा आहे. ओके, लोअर क्लॅम्प स्क्रू लूज आहे एवढं लक्षात ठेवायचं. आता हा टँजंट स्क्रू आहे, हा टँजंट स्क्रूला हात लावायचा नाही, पण ते का हात लावायला समजा. ओके, सो ओके, आता या ओके, तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट करायचा आहे. लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट केला की मग अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज करायचा आहे. आपण आता हे एक्झॅक्टली बायसेट केलेलं आहे. देन वी हॅव टू रोटेट दिस. ओके, सो दिस इज अ स्विंगिंग ऑपरेशन. ओके, नाउ वी आर स्विंगिंग अँड टुवर्ड्स स्टेशन पॉइंट ए. ओके, सो या ठिकाणी सॉरी हा बी स्टेशन पॉइंट आहे, बी कडे आपण आता बायसेट करतोय. व्हिडिओ हँग होतो का रे मध्ये? थोडा थोडा होतो सर, एवढा होत नाही. थोडं थोडं होतं ना. ओके, बघा आता यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, तुमचा बी पॉइंट बायसेट केलेला आहे, अप्पर क्लॅम्प स्क्रू टाईट करून ठेवलेला आहे. आता काय करायचं आहे, नाउ वी हॅव टू टेक डाऊन द रीडिंग्स. ओके, सो दॅट इज अ सिम्पल प्रोसिजर फॉर डायरेक्ट मेथड, एवढं लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेला तर दिसत असेल तर ठीक आहे. बऱ्यापैकी इथं एचा वर्नर तुम्हाला दिसत असेल. ओके, आणि काहीतरी रिडिंग आहे. ओके, सो इथं रिडिंग आता एवढं व्यवस्थित दिसत नाहीये, पण ह्या पद्धतीने तुम्ही रिडिंग काय करायचं, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आपण वर्नियरचं रिडिंग कसं नोट डाऊन करायचं हे पाहिलेलं आहे. पहिल्यांदा मेन स्केलवरचं रिडिंग किती आहे ते बघायचं. ओके, आणि त्यानंतर वर्नियरवरचं रिडिंग किती आहे ते बघायचं आणि त्याची दोन्हींची ऍडिशन करायची आहेत आपल्याला. ओके, सो हा इथं वर्नियर ए आहे. लेट मी सी अगेन दॅट. ओके, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला इकडच्या साईडला वर्नियर बी आहे. ओके, सो एकदा रिडिंग घेतलं की हे झालं तुमचं फेस. आता ह्या दुसऱ्या बाजूला तुमचं वेगळं होतं. आता हे फेस काय करायचं तुम्ही आता लेफ्टचं फेस लेफ्टचं फेस राईट तुम्ही करायचं आहे. ओके, सो स्विंग केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ट्रान्झिटिंग सुद्धा डुइंग दॅट अगेन. आता हे जे होतं ते तुम्हाला परत एकदा फेस राईट साठी करायचं होतं. ओके,
So this is how you done for the face measurement of horizontal angle. Okay, so I hope सगळ्यांना कळायला असेल की horizontal angle आपण कसा मेजर करतो ते समजलेलं आहे का? हो सर. Let me check another videos. Okay. एक मिनिट.
तर तुम्ही पण म्यूट झालाय. अरे बापरे, म्हणजे मग ओके. सो ओके, इथून सांगतोय. तो पहिल्यांदा हा लोअर क्लॅम्प स्क्रू जो आहे तो लूज करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला ए स्टेशन पॉईंट बायसेट करायचा आहे. ए स्टेशन पॉईंट बायसेट केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, हा अप्पर क्लॅम्प स्क्रू जो आहे तो लूज करायचा आहे आणि मग आपण तिकडं बी स्टेशन पॉईंट जो आहे तो एक्झॅक्टली बायसेट करायचा. ओके, तो आता आपण पहिल्यांदा ए स्टेशन पॉईंट बायसेट केलेला आहे. ओके, त्यानंतर आता लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट केला. त्यानंतर आता आपण अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज करायचा आहे. ओके, तो अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज केलेला आहे आणि वी आर बायसेटिंग द स्टेशन पॉईंट बी. ओके, स्टेशन पॉईंट बी बायसेट केला की अप्पर क्लॅम्प स्क्रू आपण टाईट करायचा आहे. and then we have to note down the readings. Okay, after noting down the readings, what we have to do, we have to again loose the lower clamp screw and then bisect the station point A. Okay, so that is the repetition method for you. आणि ही रिपिटेशन मेथड मध्ये आपण बघितलेलं आहे की इनॅक्युरेट रिडिंग्स असतील, ग्रॅज्युएशन्स मुळे होणारे एरर असतील किंवा पर्सनल एरर असतील, ते सगळे काय होतात, इलिमिनेट होतात. ओके, सो अगेन वी हॅव लूजन दी लोअर क्लॅम्प स्क्रू अँड वी हॅड बायसेक्टेड दी स्टेशन पॉईंट ए. ओके, स्टेशन पॉईंट ए बायसेट केला, परत एकदा लोअर क्लॅम्प स्क्रू टाईट केलेला आहे. त्यानंतर ना परत अप्पर क्लॅम्प स्क्रू लूज करायचा आणि स्टेशन पॉईंट बी बायसेट करायचा. ओके, सो here we are doing that. Okay, and then again we have to tight the upper clamp screw. Okay, so ही प्रोसिजर जी आहे ही तुमच्या रिपिटेशन मेथड साठी आहे. ओके, so हे व्हिडिओ जे आहेत ते आपण आता बघितलेले आहेत. so हे सगळे व्हिडिओज तुमचे रेग्युलर विषयाचे रिपिटेशन मेथडचे आणि डायरेक्ट मेथडचे आहेत. ओके, सेम प्रोसिजर तुमची पुढे जे आहे डिफ्लेक्शन अँगल असेल, मॅग्नेटिक बेरिंग असेल, यांच्यासाठी सेम प्रोसिजर रिपीट होते. ओके, सो दॅट इज द थिंग. प्रोलॉंगिंग आणि रेंजिंग लाईन सोपं आहे. आपण जसं रेंजिंग करतो तसंच आहे, फक्त इथं आपल्याला थिओडोलाइटचा उपयोग करायचा आहे. ओके, नेक्स्ट वन इज द मेजरमेंट ऑफ दिस डिफ्लेक्शन अँगल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय डिफ्लेक्शन अँगल ते बघूया. ओके, सो ए पासून बी पर्यंत ही आपली एक सर्वे लाईन आहे. ओके, ही सर्वे लाईन जी आहे ती पुढे आपल्याला पी कडे घेऊन जायची आहे, पण बिकॉज ऑफ सम ऑब्स्ट्रक्शन, ओके, वी आर नॉट एबल टू extend this line. Okay, we are not able to extend this line. Okay, at that time we have to deflect our survey line by some angle theta. बरोबर आहे का? हा जो डिफ्लेक्ट झाल्यानंतरचा जो काय अँगल आहे, हा जो अँगल आहे, ओके, so this is the previous survey line, this is the next or new survey line. Okay, this is the old one and this is the new one. Okay, so यांच्यामध्ये हा जो इथं अँगल तयार होतो याला म्हणायचा डिफ्लेक्शन अँगल. ओके, सो सिंपल डेफिनेशन आहे. ओके, ओल्ड सर्वे लाईन जी असते तुमची ती आणि न्यू सर्वे लाईन जी असते ती, यांच्यामधला जो डिफ्लेक्शन अँगल आहे, डिफ्लेक्शन झालेला अँगल आहे. ओके, so whatever the turn we have get here, okay, and the angle that we had obtained, okay, that angle is known as the deflection angle. Okay, so सरळ डेफिनेशन असेल अशी सांगतात की डिफ्लेक्ट झाल्यानंतरचा जो काय अँगल आपण मेजर करतो, ओके, सर्वे लाईन डिफ्लेक्ट झाल्यानंतर जो काय अँगल मेजर करतो त्या अँगलला आपण काय म्हणतो, डिफ्लेक्शन अँगल. ओके, सो दिस इज द सिम्पलेस्ट डेफिनेशन दॅट वी हॅव. तर हा डिफ्लेक्टेड अँगल कसा मेजायचा? सो पहिल्यांदा काय करायचं आहे, वी हॅव टू सेट अप अवर थिओडोलाइट ओव्हर स्टेशन पॉईंट बी. कुठे सेटअप करायचं आहे आपल्याला, इन्स्ट्रुमेंट बी वरती फिक्स करायचं, एवढं लक्षात ठेवा. ओके, यानंतर काय करायचं आहे, सेकंड टेम्पररी ऍडजस्टमेंट सगळी करून घ्यायची. ओके, तर टेम्पररी ऍडजस्टमेंट मध्ये तुमचं वर्नियर ए जो आहे तो 0 डिग्रीला सेट पाहिजे, वर्नियर बी जो आहे तो 180 डिग्रीला सेट पाहिजे. ओके, इथपर्यंत तुम्ही सर्व ऑपरेशन्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर लोअर क्लॅम्प स्क्रू आणि अप्पर क्लॅम्प स्क्रू हे दोन्ही कसे पाहिजेत, टाईट पाहिजेत. यू हॅव टू टाईट देम. ओके, त्यानंतर थर्ड लूज लोअर क्लॅम्प. ओके,
तो लोअर क्लॅम्प स्क्रू पहिल्यांदा तुम्हाला लूज करायचा आहे अँड देन यू हॅव टू बायसेक्ट स्टेशन पॉइंट ए पॉइंट तुम्हाला बायसेक्ट करायचा आहे. तो हा पॉइंट तुम्ही बायसेक्ट करायचा आहे. तर तुमचा जो काही टेलिस्कोप असणार आहे तो आता हा असा असणार आहे. या ए कडे तुमचं डायरेक्शन असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ओके. सो तुम्ही काय करायचं, हा ए पॉइंट बायसेक्ट करायचा आहे. देन यू हॅव टू टाईट that lower clamp screw, okay, and using lower tangent screw exactly bisect the station point A. Okay, so हा जो ए पॉइंट आहे तो तुम्ही एक्झॅक्टली बायसेक्ट करून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर फोर्थ वन काय आहे बघा, यू हॅव टू स्विंग, सॉरी नॉट स्विंग, यू हॅव टू ट्रान्झिट युअर इन्स्ट्रुमेंट. ओके, ट्रान्झिट युअर टेलिस्कोप. ट्रान्झिट करणे म्हणजे काय करायचं आपल्याला, हा तुमचा जो काही टेलिस्कोप आहे तो 180 डिग्री मध्ये, हिअर इज द आयपीस अँड हिअर इज युअर ऑब्जेक्ट क्लास, या पी कडे काय करायचं तुम्हाला, रोटेट करायचं. ओके. सो यू हॅव रोटेटेड दिस टेलिस्कोप, ओके, थ्रू 180 डिग्री. एवढं लक्षात ठेवा. ओके. यानंतर काय करायचं तुम्हाला, आफ्टर ट्रान्झिटिंग नेक्स्ट स्टेप इज यू हॅव टू लूज upper clamp screw. You have to lose the upper clamp screw and you have to bisect station point C. Okay, now you have to bisect the station point C. Okay, and then you have to tight upper clamp screw and using upper tangent screw you have to exactly bisect C point. Okay, so after bisecting this C point, you have to, next is sixth one, you have to note down the reading. You have to note down the reading. Okay, remember that in this temporary adjustment you have chosen face left first. Okay, लक्षात घ्या. तर आवाज क्लिअर येत नाहीये. हॅलो, आवाज येतो का? आवाज क्लिअर येत नाही, अडकतोय थोडं. अडकतोय थोडा. ओके. हॅलो, येतो का आवाज आता? येतोय सर. काय म्हटलं? नेटवर्क प्रॉब्लेम त्याच्यामुळे येतो, आवाज तर क्लिअर येतोय. तरी येतोय आवाज. ओके, मग काहीतरी नेटवर्क इश्यू असेल, तो रेंज आली की आपोआप तो आवाज क्लिअर येईल तुम्हाला. ओके. बरं, पहिल्यापासून मी सांगतो बघा. पहिल्यांदा तुम्हाला सेटअप करायचं तुमचं इन्स्ट्रुमेंट बी स्टेशन पॉईंटवर. त्यानंतर तुम्हाला टेम्पररी ऍडजस्टमेंट करायचं आहे. फेस लेफ्ट चूज करायचा आहे. वर्नियर ए 0 डिग्रीला, बी 180 डिग्रीला तुम्हाला सेट करायचं आहे. त्यानंतर त्यावेळेस वेळेला तुमचा अप्पर आणि लोअर क्लॅम्प स्क्रू हे दोन्ही टाईट पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तिसरा थर्ड स्टेप काय आहे, तुम्हाला लोअर क्लॅम्प स्क्रू लूज करायचा आहे. स्टेशन पॉईंट ए तुम्हाला बायसेट करायचा आहे. ओके. त्यानंतर लोअर क्लॅम्प स्क्रू तुम्ही टाईट करून घ्यायचा आहे. लोअर टँजंट स्क्रूच्या सहाय्याने तुम्ही हा ए पॉइंट एक्झॅक्टली बायसेट करायचा आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला ट्रान्झिटिंग करायचं आहे. ओके. यू हॅव टू रोटेट युअर टेलिस्कोप टू 180 डिग्री. ओके. सो दॅट वुड बी टुवर्ड्स दी पॉइंट पी. ओके. आता इथे तुम्हाला पी पॉइंट बायसेट करायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला काय करायचं, तुमचा टेलिस्कोप ट्रान्झिट करायचा आहे. ओके. आफ्टर दॅट यू हॅव टू लूज दी अप्पर क्लॅम्प स्क्रू. ओके. अँड देन यू हॅव टू बायसेक्ट पॉइंट सी. एवढं लक्षात ठेवा. हा जो सी पॉइंट आहे तुम्हाला तो बायसेट करायचा आहे. त्यानंतर टाईट करायचे तुम्हाला अप्पर क्लॅम्प स्क्रू आणि अप्पर टँजंट स्क्रूच्या सहाय्यानं तुम्ही सी पॉइंट जो आहे तो एक्झॅक्टली बायसेट करायचा. एक्झॅक्टली बायसेट केल्यानंतर तुम्हाला रिडिंग लिहून घ्यायचे आहेत व्हर्नियर ए आणि व्हर्नियर बी वरचे. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर परत काय करायचं तुम्हाला, यू हॅव टू रिपीट अबव प्रोसिजर फॉर फेस राईट. ओके. सो फेस राईट साठी तुम्हाला हे सगळ्या परत प्रोसिजर रिपीट करायच्या आहेत. सो जो तुम्ही डायरेक्ट अँगलचा टेबल बघितला होता तोच टेबल तुम्हाला इथं डिफ्लेक्शन अँगल साठी वापरायचा आहे. ओके. सो समजलं का सर्वांना काय करायचं इथं? डिफ्लेक्शन अँगल कसा मेजर करायचा कळालं का? हो सर. ओके. सो हे झालेलं आहे आपलं डिफ्लेक्शन अँगलचं.
आता ह्याच्या पुढे व्हर्टिकल अँगल आहे, पण आय थिंक डिफ्लेक्शन अँगल पुरता आपण आता थांबू थोडा वेळ. ओके. आय होप तुम्ही सगळेजण लिहून घेत असाल. ओके. यानंतर आपण थोडं आता आपल्या ह्याच्याकडे वळूया, क्वेश्चन आन्सर पॅटर्न कडे वळूया. तो 1 मिनिट लॉग इन होऊ द्या पहिल्यांदा. तो आय होप सगळ्यांनी तुम्ही क्वेश्चन आन्सर सोडवले असणार आहेत. तो 50 जणांनी क्विज नंबर 6 सोडवलेली आहे. ओके. चेक हाऊ मेनी 57 आर प्रेझेंट. तो 57 जण प्रेझेंट आहे. अरे काय रे, असं का करायला लागलाय? आणि 6.1 20 जणांनी सोडवलेले आहे. खूप मोठं झालं काय तुम्हाला? तर चला 6.1 सगळ्यांनी सोडवायचे आत्ताच्या आता. चला. सर नाव टाका चॅट बॉक्सला. I'll do that. तो ही सोडवल्यांची नावं मी आता इथं सेंड करत आहे. तो तो हे या लोकांनी सोडवलेलं आहे. बाकीच्यांनी ओके, तो सेंड झालेले आहे. बाकीचे त्याला लवकर सोडवा. देर आर द नेम. तो चला बाकीचे सोडवा लवकर. चला 57 जण आहेत मी आता. अरे काय 56. चला लवकर. तुम्हाला लिंक आलेली असेल 6.1 सुद्धा. ओके. तो तुमच्या व्हॉट्सअपला मी एकदा परत त्याला काय करतोय, रिप्लाय देत आहे. सर ही ज्यांनी सोडवले त्यांची नाव आहेत ना? हो, सोडवलेल्यांची नाव आहे. ओके. सो सगळ्यांना परत एकदा मी आता व्हॉट्सअपवरती हे टाकलेलं आहे. तो चला सोडवायला घ्या. चला लवकर. रेकॉर्डिंग स्टॉप करायला. चला लवकर.
काउंटडाऊन सुरू व्हायला पाहिजे तर चला लवकर. तोपर्यंत बाकीच्यासाठी काय करायचं, व्हिडिओ प्ले करतो मी. तो बाकीच्यांसाठी इथे एक व्हिडिओ आहे. शेअरिंग आहे का चालू? सर्वांना व्हिडिओ दिसतोय ना? हो सर. ओके. बाकीच्यांनी क्वेश्चन सोडवायचे आहेत. तुम्हाला जी लिंक दिलेली आहे सोडवायचं आहे. ओके. सर व्हिडिओ तुम्ही एक्सप्लेन करा, ते हे होत नाही. तुम्हाला लिंक दिसत नाही त्याच्यावरचे, कॅप्शन दिसत नाहीत. दिसतात सर. या ठिकाणी ते व्हर्नियर आहे तुमचं, की आता हे व्हर्टिकल सर्कल साठी व्हर्नियर आहे. ओके. सर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. हा थोडं दिसली आता. हा थोडं रेंज मध्ये या, ते रेंजचा प्रॉब्लेम आहे. ओके. दे आर द व्हर्नियर. ओके. व्हर्नियर सी आणि डी जो आहे तो तिथं असतो. 4 व्हर्नियर पैकी 2 व्हर्नियर व्हर्टिकल सर्कलवर आणि 2 व्हर्नियर अप्पर प्लेटवर असतात. त्याला म्हणायचं ए फ्रेम. स्टँडर्ड सुद्धा ह्याचं दुसरं नाव आहे. ओके. टर्नेनियस ऍक्सिस जे असते, ओके, तो टर्नेनियस ऍक्सिस म्हणजे काय, तर हॉरिझॉन्टल ऍक्सिस, एवढं लक्षात घ्या. ही अप्पर प्लेट आहे तुमची, त्याच्यावर तुमचं व्हर्नियर ए आणि व्हर्नियर बी आहे. ओके. आणि हा जो पोर्शन आहे त्याला लेवलिंग हेड म्हणतात. त्यामध्ये ट्रिवेट, फुट स्क्रू आणि ट्रायबाच असं पूर्णपणे काय असतं ते कन्सिडर असतं. तो ट्रायबाच आहे, ते खाली प्लेट आहे. आता बघा हे 2 स्पिंडल तुम्हाला सांगितले होते मी. ओके. आता मी इथं पॉज करतो थोडा. तर ही व्हर्टिकल ऍक्सिस आहे. इथं वरती जे दिसतं तुम्हाला ते अप्पर प्लेट आहे. ती तुमच्या इनर स्पिंडल जो आहे त्याला अटॅच असते, आणि ही जी लोअर प्लेट आहे ते आउटर स्पिंडलला अटॅच असते. ओके. तर इथे लोअर क्लॅम्प स्क्रू आहे. इथे ओके, वेअर इज दॅट? Here is our upper clamp screw which fix that rotation of this upper plate. Okay, here is the lower clamp screw which fix the rotation of that lower plate. Okay. इकडे व्हर्नियर ए तुम्हाला दिसतो इथं, आणि व्हर्नियर बी इथं दिसतो तुम्हाला, आणि हे मेन स्केल इथं खाली असतं. ओके, हे लक्षात घ्या. हे झाली लोअर प्लेट तुमची. या ठिकाणी तुमचा लोअर क्लॅम्प स्क्रू आहे. त्याचा स्लो मोशन स्क्रू तिथं वरती दिलेला आहे तुम्हाला, दॅट इज द टँजंट स्क्रू. ओके. थोडस कॉम्पोनंट पार्टचे जे वरती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, दॅट इज युअर अप्पर क्लॅम्प स्क्रू. सो तुम्ही दोन्ही मध्ये डिफरन्स बघू शकता. तो वरती होता, तो दुसरा लोअर क्लॅम्प स्क्रू हा खाली होता. ओके. तर त्याच्यावरून तुम्हाला ओळखता येतं. इथं व्हर्नियर आहे,
ए आणि वर्नियर बी बरोबर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला जो दुसरा वर्नियर असतो. सर एक तो शंका. वर्नियर हा बोला की. सर्वेचं जे पुस्तक आहे ना व्हॉल्यूम 1 त्यामध्ये थिओडोलाइट सर्वे आहे ना हम्म. त्यात टँजंट स्क्रूला स्लो मोशन स्क्रू सांगितलं आणि त्या व्हिडिओ मध्ये पण तेच म्हणजे टँजंट स्क्रूच आहे ना तो. हो त्याचं दुसरं नाव आहे स्लो मोशन स्क्रू. ओके. तो हा जो बघितला तुम्ही हा एक्झॅक्टली टँजंट आहे तुमच्या ह्याला सर्कलला. ओके. त्यामुळे ह्याला टँजंट स्क्रू पण म्हणतात. तो तुम्ही NN बसक जर रेफर केला तर त्यामध्ये ह्याला टँजंट स्क्रू म्हटलेला आहे. पुनमिया वगैरे रेफर केला तर ह्याला स्लो मोशन मध्ये काही फरक नाही. हा स्लो मोशन स्क्रू आहे तो अप्पर प्लेट साठीचा आणि तुकडे दुसरा होता तो लोअर प्लेट साठी. फंक्शन बदलत नाहीये, फक्त नाव बदलत आहे. त्यांचं काम आहे तसंच राहतं, हे लक्षात घ्या. ओके. तो ट्रायपॉड स्टँड आहे तुम्हाला. लंबॉब तुम्हाला तिथे खाली अटॅच करता येतो जेणेकरून तुम्ही सेंटरिंग ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करू शकाल. ओके. तो अशा पद्धतीने तुमचं सेंटरिंग ऑपरेशन असतं. बरोबर लंबॉब तुमच्या स्टेशन पॉईंटवर हवा, हे लक्षात घ्या. Okay, so this is regarding your instrument theodolite. Okay, so let us see. 50 जण इकडे 24 जणांचे रिस्पॉन्स. ओके, मला बहुतेक उत्तर द्यावं लागतं थोडं. ओके, सो रिव्ह्यू करतो मी. तो सगळ्यांना दिसते का स्क्रीन? Yes, sir. ओके, सो यू कॅन झूम इन दॅट. ओके, सो तुमच्या ह्याच्यामध्ये झूम इन करू शकता तुम्ही, मला क्लिअरली दिसेल. सो पहिला क्वेश्चन बघा, 7 पॉईंट साठी आहे. सो जी काही डायरेक्ट अँगल मेजरमेंटची प्रोसिजर आहे ती इथं सगळी लिहून ठेवलेली आहे. तुम्हाला त्यांचा सिक्वेन्स फक्त लावावा आहे. ओके. तो पहिली स्टेप कुठली आहे, दुसरी कुठली आहे, तिसरी, चौथी, पाचवी असं तुम्हाला सांगायचं. ओके. तर याच्यामध्ये बघा सेटअप द व्हर्नियर ए अँड बी ही कितवी स्टेप असू शकते रे? पहिली असू शकते का सांगा? फर्स्ट. पहिल्या स्टेप Sir, आपण पहिली आहे Sir, बरं, थर्ड म्हणताय तुम्ही. ओके, चांगली गोष्ट आहे. पण आपण तसं करण्यापेक्षा पहिली स्टेप ती आहे का आपण शोधू अगोदर. ओके. पहिली स्टेप यातली कुठली आहे तर सेटअप दी थिओडोलाइट. बरोबर आहे का? ही पहिली स्टेप आहे. दॅट मस्ट बी युअर आन्सर फॉर फर्स्ट. सेकंड कुठली आहे तुमची? सेटअप थिओडोलाइट झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे? You have to make sure that you had made the temporary adjustment and face left observation. That is your second one. Third one कुठली आहे तर setup the vernier. Fourth one कुठला आहे? You have to using the lower clamp screw and tangent screw. You have to bisect the first station point. That must be your fourth. Then fifth one, using upper clamp screw and upper tangent screw, you have to bisect the station B or second station point. Then you have to note down the reading. That is the sixth one. And last one is the repeat the above all procedure. So that is the correct sequence. Okay, that is the correct sequence. Same way, पुढचं जे आहे हॉरिझॉन्टल अँगल बाय रिपिटेशन मेथड, त्याच्या सुद्धा ह्या स्टेप वाईज प्रोसिजर आहेत. तुम्हाला त्या सुद्धा काय करायचं आहे, सिक्वेन्स वाईज लावायचं आहे. ओके. तो पहिली ऍज युजल सेटअप द थिओडोलाइट. सेकंड जे आहे ती टेम्पररी ऍडजस्टमेंट. Okay, and face left observation. Third one, you have to use okay here using lower clamp screw and tangent screw bisect first point. That is the third one. Then using upper clamp and tangent screw to bisect the second point. That is fourth one. Fifth one is you have to again you have to note down the first reading. Okay, you have to note down the first reading. That is the fifth one. Sixth one, you have to again use the lower clamp screw and tangent screw to bisect the station point. Okay, so that is the
sixth one. Then seventh one, again you have to use the upper clamp screw. Then again you have to note down the reading, second reading. Okay. सर सेटअप द वर्नियर राहील. सेटअप फिडोलाइटिक आहे की पहिलंच घेतलं की आपण सेटअप. वर्नियर सेटअप द वर्नियर. हा ते राहिलं बरोबर. ओके, तर सेटअप द वर्नियर ही थर्ड होती. Then using upper clamp screw. Third one. Using the upper clamp screw. तर एक्झाम Again मध्ये you have to प्रोसिजर लिहा use- म्हणून येतं काय? हो, प्रोसिजर लिहा म्हणून येतं त्यांचं, बरोबर आहे. 4 मार्काला प्रोसिजर विचारली जाते. सो तुम्हाला ही प्रोसिजर माहिती असेल ना. लोअर क्लॅम्प स्क्रूचं फोर्थ वन आहे, अप्पर क्लॅम्प स्क्रूचं फिफ्थ वन आहे. Note down the reading, first reading, that is the then I proceed with the upper clamp screw, sorry, lower clamp, seventh one, eighth one is this, ninth one, note down the second reading. Okay, so you have to repeat above procedure from 7 to 9 again. That one 11, and 12th one is the repeat procedure 1 to 9 for face left right. Okay, so that is the sequence. You have to remember that. Okay, so हे तुम्हाला सिक्वेन्स वाईज तुम्हाला इथं देण्याचं कारण काय, तुम्हाला ही प्रोसिजर लिहावी लागते म्हणून इथे मी काय केलेलं आहे, सिक्वेन्स वाईज दिलंय. नेक्स्ट टाइम पासून मी तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते आन्सर वाईज ते वाईज देईन. ओके, सो यू हॅव टू ओके जस्ट लाईक यू राईट डाऊन इन युअर एक्झाम पेपर्स. सर 24 जणांचं आहे. बोला सर, एकदा रिअटेम्प्टला ठेवा सर क्विज. रिअटेम्प्ट साठी ठेवू म्हणताय? हो सर. सर जरा कन्फ्युजन होते सर ते डॉट मध्ये सर ते द्यायला. परत एकदा हे करा. मी आता सगळ्यांसाठी ओपन केलेली आहे ही जी काय लिंक आहे ती. ज्यांनी अटेम्प्ट केलेलं आहे अगोदर त्यांनी आणि परत एकदा अटेम्प्ट करू शकतात. सो ट्राय दॅट. होतं का नाही ते मला सांगा परत एकदा. हो सर. होतंय ना? हो. ओके, सो परत एकदा सगळ्यांनी अटेम्प्ट करा ती क्विज. 6.1 क्विज जी आहे ती सगळ्यांनी परत एकदा अटेम्प्ट करा. सर ज्यांनी केले त्यांनी पण करायचे. होतोय माहितीये का सर, करू शकतो. एकाच काय कॉलम म्हटलं? मध्ये डबल जरी केलं तर तो क्विज सबमिट होत नाही. हो, बरोबरच आहे ना. त्याला एकच लागतं. तिथं एकच कुठला तरी ऑप्शन यूज करायचा एका कॉलम मधला. आता क्विज अटेम्प्ट ही केली नाही, पहिल्यांदा अटेम्प्ट केली त्यांनी केली नाही तर चालेल का सर? केले त्यांनी केली नाही तरी चालेल आणि करणार असेल तर करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सो मी रेकॉर्डिंग आता